आज आपण ट ठ ड ड ण ह्या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण टची ओळख करून घेऊया. ट हे अक्षर इथे टरफल दिसत आहेत तुम्हाला. भुईमुगाच्या शेंगांची टरफल आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत. तर हे टरफल आहे. शेंगा उघडल्यानंतर टरफल दिसतं. ट हे अक्षर टरफलामध्ये येतं. तसंच ट टमटममध्ये पण येतं, किंवा आपण 6 सीटर रिक्षा असते तिला टमटम म्हणतात, किंवा आपण टरकन कागद फाडतो, टराटरा कागद फाडतो, त्याच्यातही ट येतं. नंतर हा आहे ठ. हा आहे ठ. आपण जेव्हा ओल्या मातीत जातो, वाळूत चालतो, तेव्हा आपल्या पायाचा ठसा उमटतो, त्याला म्हणतात ठशाचा ठ. ठशाचा ठ. किंवा ठकठक करतो आपण, हातोडी घेऊन ठकठक करतो, त्यालाही ठ आहे त्याच्यामध्येही. किंवा आपण गळू झाल्यानंतर ठसठसते म्हणतो, त्याच्यातही ठ आहे. किंवा छोट्या मुलीला ठमा काकू आहे म्हणतो प्रेमाने, त्याच्यातही ठ असतो. तर हा ठशाचा ठ, ठमा काकूचा ठ, ठकठकचा ठ. त्याच्यानंतर हा ड आहे. आपण घरामध्ये सामान साठवून ठेवतो. वेगवेगळ्या प्रकारचे डबे असतात, चपटे असतात, उभे असतात, स्टीलचे असतात, प्लास्टिकचे असतात, ॲल्युमिनियमचे असतात. तर हा डब्यातला ड. नंतर हा डब्यातला ड किंवा डमडम डमरू असतो, त्याच्यातही ड असतो. डब्यातला ड, डमरूतला ड. नंतर आपण सडक म्हणतो, त्याच्यातही मध्ये येतं अक्षर ड. ड हे अक्षर मध्ये येतं सडकमध्ये. त्याच्यानंतर येतं ढगातला ढ. हा हे अक्षर आहे ढ. ढग येतात आकाशामध्ये, त्याला म्हणतात ढग. ते अक्षर आहे ढ. हे ढ आहे. ढमढम ढोल वाजतो, ढगफुटी होते, एकदम खूप पाऊस पडतो, त्याच्यातही ढ असतो. ढमढम ढोलाचा ढ. नंतर ढगातला ढ, ढगफुटी होते, त्याच्यातही ढ. नंतर बाण. न हे अक्षर मात्र सुरुवातीला येत नाही, ते नेहमी नंतर येतं शब्दामध्ये. तर हा बाणातला न किंवा कण आपण म्हणतो, त्याच्यातही न असतो. आपण काहीतरी वस्तू घेऊन ये म्हणतो, आण म्हणतो, त्याच्यातही न असतो. तर असा हा न, बाणातला न, कणमधला न, आण म्हणतो, त्याच्यातही न असतो. किंवा आपले सण आहे, आज नागपंचमीचा सण आहे, दिवाळीचा सण आहे, तर त्याच्यातही न असतो. धन्यवाद.